शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये 13 वर्षाचा एक मुलगा ऑटो रिक्षा चालवताना दिसतोय. हे प्रकार बघून एकंदरीत काय वाटतं की लहान मुलांच्या हाती अशा प्रकारे वाहन देणं आणि अपघातास निमंत्रण देणं अशा प्रकार होताना दिसतात, काय सांगू? पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये एक अल्पवयीन 13 वर्षाचा मुलगा रिक्षा चालवताना व्हिडिओ त्याचा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. खरं तर त्याचे पालक देखील त्या रिक्षामध्ये पाठीमागं बसलेले दिसत आहेत. खरं तर पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना अशा प्रकारे रिक्षा असेल, दुचाकी वाहन असेल किंवा चारचाकी वाहन असेल अशा प्रकारची वाहनं आपल्या अल्पवयीन मुलांना चालवायला देणं ही एक प्रकारची फॅशन व्हायला लागलेली आहे. खरं तर अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलांना अशा प्रकारची वाहनं चालवायला देणं हे नागरी जीवनासाठी खूप धोकादायक आहे. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या अंगाला, त्यांच्या शरीराला इजा होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. रिक्षा चालकाला रीतसर अशा प्रकारचा बॅच असतो, ड्रेस कोड असतो. असं असताना त्यांच्या पालकांनीच मुलांना अशा प्रकारची वाहनं चालवायला देणं हे शहरातील नागरी जीवनासाठी खूप धोकादायक आहे. आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहरातीलच नव्हे तर राज्यातील सर्व पालकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारे आपल्या पाल्यांना, अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन असेल, 3 चाकी वाहन असेल किंवा 4 चाकी वाहन असेल ते चालवायला देऊ नये. त्यातून एखाद्याला प्राणाला मुकावे लागेल अशा प्रकारची दक्षता आपल्या पालकांनी घेतलीच पाहिजे. तसेच वाहतूक विभागाचे जे पोलीस आहेत त्यांनी असा प्रकार जर आढळला तर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये पालक आणि अशा प्रकारचे अल्पवयीन विद्यार्थी अशा प्रकारची दुर्घटना होईन, अशा प्रकारचं कृत्य करणार नाही, त्याला एक जरब बसेल अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे. व्हिडिओ व्हायरल होता ज्यामध्ये तो रिक्षा चालवताना दिसतोय. पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं कितपत गरजेचं आहे? आणि वाहन चालवायचं म्हटलं की आपल्याला 18 वर्ष कमीत कमी वय असावं लागते वाहन चालवण्यासाठी आणि आवश्यक तो परवाना म्हणजेच लायसन आवश्यक असतं. या बाबतीत असं काय आढळून आल्याचं नसतं. पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? पालक म्हणून पहिली ती स्वतःची जबाबदारी असते की आपल्या लहान मुलांना गाडी देऊ नये. रीतसर ते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण द्यावं, रीतसर लर्निंग लायसन काढून द्यावं आणि मग गाडी ताब्यात द्यावी लायसन काढल्यानंतर. जर असं केलं असं ते चुकीचं आहे. तर त्या जे पालक असते त्यांच्यावर बी गुन्हा झाला पाहिजे. कारण ते मुलगा जो आहे तो लहान मुलगा आहे 18 वर्षापेक्षा कमी, तर त्या पालकांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय वाटतं, तो मुलगा ज्या पद्धतीने गाडी चालवत होता तो स्वतःसोबत इतरांच्या देखील जीवाला धोका निर्माण करू शकत होता? साहजिकच आहे. तो जर का त्याकडनं काय गाडी कंट्रोल झाली नसती किंवा काय कमी जास्त झालं असतं तर तो स्वतःचा जीव बी टांगणीला लावला असता, इतर नागरिकांचा जीव बी धोक्यात आला असता. त्याला जबाबदार कोणाला धरलं असतं? या प्रकरणी आरटीओ पोलिसांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं? आरटीओ पोलिसांनी त्या संबंधित गाडीची चौकशी करून त्या मुलाच्या वडिलांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. समाज माध्यमांमध्ये अल्पवयीन मुलांना रिक्षा ड्रायव्हिंग जीवाशी खेळ हा अनेकांच्या प्रवाशाची असेल तर त्या अनुषंगाने आरटीओ म्हणून आपण काय कारवाई करू शकतो आणि काय पाऊल उचलणार? आमच्या निदर्शनास तो व्हिडिओ आलेला आहे. त्यात वाहन क्रमांक शोध घेऊन त्या वाहन मालकाला आम्ही नोटीस पाठवणे आणि अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यासाठी दिलं म्हणून अशा वाहनाची नोंदणी सुद्धा जवळपास 1 वर्षापर्यंत रद्द केली जाऊ शकते आणि आम्ही त्या दृष्टीनं कारवाई करत आहोत. खरं तर एक घटना झाली, अशा अनेक ठिकाणी बघितलं जातं की अल्पवयीन मुलं दुचाकी असेल, 4 चाकी असेल चालवतात. हे प्रमाण जे आहे ते वाढतंय. कायद्याचं काही धाक राहिलेलं नाहीये का? काय होऊ शकतं? एक आव्हान तुम्ही काय करायचं? बहुतांश वेळेला नागरिकांना या कृत्याचा परिणाम माहीत नसल्यामुळं अजाणतेपणी बऱ्याच वेळेला लहान मुलांना गाडी देण्याचे प्रकार घडतात. पण अशा वेळेला अपघात झाल्यानंतर त्या पाल्याच्या पालकांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई केली जाते. मागच्या वेळी पुण्यात झालेल्या घटनेनंतर सुद्धा बऱ्याच लोकांना त्याविषयी माहिती झालेली आहे.
तर पालकांनीच मुलांच्या हातात अशी वाहनं देणं टाळणं गरजेचं आहे. अशा प्रकरणात थेट पालकांनाच कारवाईला तोंड द्यावं लागणार आहे. हो, अशा प्रकरणामध्ये त्या पाल्याच्या पालकांच्यावरतीच कारवाई होते.